HT न्यूज इंडिया, सच के साथ। खड्ड्यांना गुलाब पुष्प अर्पण करून अनोखा निषेध, 15 ऑगस्ट पर्यंत दुरुस्तीचा अल्टिमेटम। वसमत येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वरून शासकीय स्त्री रुग्णालयाकडे जाणाऱ्या वळणावरील मोठ्या खड्ड्यांच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते प्रशांत लोखंडे थोरावेकर यांनी खड्ड्यांना गुलाब पुष्प अर्पण करून अनोखे आंदोलन केले। निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नाली खचून मोठे खड्डे पडल्याने रुग्णवाहिका, गर्भवती महिला, रुग्ण आणि नागरिकांना मोठा धोका निर्माण झाला असल्याचा आरोप त्यांनी केला। संबंधित कंत्राटदाराने तातडीने दर्जेदार दुरुस्ती करावी, अन्यथा अपघात झाल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणीही करण्यात आली। या संदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून 15 ऑगस्ट पूर्वी काम पूर्ण न झाल्यास 15 ऑगस्ट पासून उपविभागीय कार्यालय वसमत समोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा प्रशांत लोखंडे थोरावेकर यांनी दिले आहे। प्रतिनिधी अशोक इंगोले। एवढं निकृष्ट काम असतं का? हे आमचा जीव तुटायलाय, आम्हाला झळ लागायली। तर इथे येणारे जे गोर गरीब माता महिला आहेत, विद्यार्थी आहेत, एवढ्या गोर गरीब महिलाचा त्यामुळे झळ आम्हाला लागायली। गोर गरीब लोक आम्ही आहोत, ही झळ आम्हाला का बसावी? यानं काम केले ते खरंच अशा खड्ड्यामधून प्रवास करत असेल का? किती कोटीची किती लाखाच्या गाड्या असेल त्याला फिरायला, लाजा वाटत नाहीत का यांना? खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।